मी स्वतः त्यांच्याशी बोललो कारण शेवटी एक सहकारी जो महाविकास आघाडीमध्ये काम करतोय तर त्याच्याशी संवाद साधला शक्यता विचारपूस करतात आणि एकंदरीत राजकीय घडामोडी काही निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम त्या महाविकास आघाडीमध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून पण देखील त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न करत होतो. अर्थात त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आज नाही तर या अगोदर देखीलच आम्ही स्पष्ट भूमिका घेतलो कारण की पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे तुतारीच पवार साहेबांचा गट त्यांच्या बरोबरच आम्ही युती करण्याचं काम करतो. त्यांनी कोणावर युती करावी तो त्यांचा आज वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी देखील सामाजिक दृष्टिकोनातून एका बाजूला सक्षम आपण राहतोय दुसऱ्या बाजूला मात्र अशा आघाड्या होत असतील तर ते लोकांच्या समोर कसं जायचं हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये पण होता आणि त्यांचाही होता. म्हणून स्पष्ट भूमिका आमची पहिल्या सुरुवातीपासून होती की आम्ही महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी आम्ही मनसे आणि काँग्रेस पक्ष हेच आम्ही जाण्याचं काम आम्ही करू आणि त्याचा एक भाग म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करू आणि हे करत असताना पण स्वाभाविक आहे की राजकीय ज्यावेळी ते निर्णय राजीनामा झाल्यानंतर तर एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख या नाते त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला. आमच्या काही कार्यकर्त्यांशी पण भेटले. कार्यकर्ते पुष्पाताई भेटले आहे उद्धव साहेब बोललेत की नाही बोललेत हे मला माझी माहिती नाहीये पण एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी मी उद्धव साहेबांची चर्चा केली ती चर्चा पण सकारात्मक होती. पण अर्थात तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा कारण त्यांच्याशी संवाद साध असताना ते हेच बोलले की पुरोगामी विचाराने आपण हे ज्या पद्धतीने आघाडी म्हणून आपण एकत्रित झालो तर माझा पहिला प्राधान्य काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सारख्या पक्षालाच राहील अशी त्यांची भूमिका कालपर्यंत होती. आज 12 पर्यंत ते निर्णय जाहीर करणार आहे. मला असं वाटतं की अजून आमच्याशी संपर्क ज्या आलेले नाही आहेत का मी ज्यावेळी उद्धव साहेबांशी बोलते तर ते संघटनात्मक सकारात्मक तर होतेच असं नाही तर नाही कुठे संघटना आपल्याला पाहिजे पण स्पष्ट चर्चा ते येत आहेत किंवा काय असं अतिशय काय झालं हो ते बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा एखाद्या उल्लेख केला भारतीय जनता पार्टीकडनं केलं होतं मला बोलताना पण होते पण त्यांना म्हणलं होतं की बाबा मी तसे करणार नाही ज्या विचाराची विचारधारेला पकडून हा मी निर्णय घेणार आहे की तुम्ही काल सुचवत मला वैयक्तिक ज्यावेळी त्यांच्याशी बोललो होतो कारण रात्री पण माझ्याशी 10-12 मिनिटं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली आणि बघूया आता आज दुपारपर्यंत काय ते निर्णय घेत आहेत. काहीतरी निर्णय घेतले ते महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच आमच्या बरोबर असतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्या पक्षी दरवाजे उघडे आहेत ते स्वाभाविक आहे ना म्हणजे आज असं म्हणता येणार की आम्ही भूमिका ज्या अर्थी हे दिलेली आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येऊन घड्याळ चिन्हावरती लढणार आहेत असं ज्यावेळी आम्हाला समजलं तर आमचं या अगोदर पण देखील स्पष्ट भूमिका होती तर व असं अशा युतीमध्ये आम्हाला येता येणार नाही ही क्लिअर कट पोझिशन ही आम्ही पहिल्यापासून ठेवली होती आणि आता पण ती पोझिशन आमची आहे त्यातला जर एक घटक महत्वाचा जर कार्यकर्ता आमच्याकडे येत असेल तर नक्कीच स्वागत करायला काय हरकत नाही. पुण्याने पिंपरी चिंचवड मध्ये मग मी फक्त मनसे सोबतच असेल की काँग्रेस पक्षाशी पण काल बंटी पाटील सतेज पाटील यांची माझी चर्चा झाली. दुर्दैवान तिकडच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे तिकडे तेढ निर्माण झाला होता पण त्यांनी लगेच काही लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि काँग्रेस आणि आमच्या वतीने जागूस पवार जी आहेत केशवनाथ पाटील चेतन पवार ही सर्व प्रमुख मंडळी आदाट सर्वती बसून हा सगळा अंतिम निर्णय आम्ही घेण्याचं काम केलं. मात्र महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं अशी मानसिकता पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. त्या ठिकाणी मग युती जाहीर झाल्यानंतर अजून देखील काही शहरांचा अजूनही तेढ आहे. अवघे 3-4 दिवस उमेदवारी अर्ज भरायला आहे. पुणे पिंपरी चिंचवडचा प्रश्न कधीपर्यंत साधारण तेढ तर आहेतच आहेत पण अजून काही घटक पक्ष पण बरोबर येत असतील तर त्यांचाही विचार करता येईल का तोही विचार चाललेला आहे आणि त्याचा मुंबईत आता काही राष्ट्रवादीचे पण काही नेते भेटायला मागतायत ते साहेबांना बोलायला मागतायत. माझ्या इकडे आज सकाळी काही जिल्हा प्रमुख किंवा काही लोक आहेत
आता तुम्ही साहेबांनी निर्णय घ्यायचे आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चर्चा करायची काय करायची काय निर्णय घ्यायचे मला तेही भेटणार आहे तुमच्याकडे त्यांचा पण फॉर्म्युला ठरलाय मुंबईमध्ये 40-87 70 जागा पण ठीक आहे, तो त्यांनी तो त्यांचा अधिकार आहे कशा पद्धतीने लढणार आहे ते इकडचे उमेदवार तिकडे करून लढवणार आहे विधानसभा सारखा हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर आज त्यांच्याकडे उमेदवारांची रीग आहे असं ते म्हणतायत पण ज्यावेळी जाहीर होती त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की जरी देखील त्यांना 97 सीट जरी दिली असते 87 सीट जरी त्यांना दिली असते तर त्यात ते बहुसंख्य लोक हे भारतीय जनता पार्टीकडनं पण देखील दिलेले उमेदवार असतील त्यातूनच हे महायुतीमध्ये महायुती कुठे राहते राष्ट्रवादी कुठे येते आणि हे जर तुम्ही बघितलं असेल की या दोघांमध्ये ही यादी आणि किंवा ही युती ही फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेना तिकडे कुठेही नाही पुण्यात काँग्रेसला जर मनसे सोबत यायचं आलं तर त्यांची काही हे आहे अटी आहे किंवा काय आहे अटी असं नाहीये परंतु एक सर्वसाधारणपणे चर्चा ही आम्ही त्यावेळी चालू होती की त्यांचा एक राज्य स्तरावरती धोरण आहे परंतु काही भागांमध्ये ते काँग्रेस देखील डायरेक्ट मनसेवर जात आहेत काही भागांमध्ये मनसेला त्यांच्यावर जात आहेत तिकडे ते बसून साधक बाधक प्रचाराची रचना काय असली पाहिजे काय कशा पद्धतीने त्या भागात जातात कारण शेवटी कसं आहे जसं महानगरपालिकेमध्ये एक एक वॉर्ड आहे मुंबईमध्ये पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग आहे त्या प्रभागावरती त्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात तर ते प्रभाग न्याय निर्णय घेण्यात तो हिंदी में जानना चाहेंगे सीट शेयरिंग की घोषणा हुई है अभी कुछ खबर आप देखेंगे कि जो 87 सीट जो दी है 87 सीट है जब वो यादी आएगी तो आपको पता पड़ेगा कि वो शिवसेना की सीटें या भारतीय जनता पार्टी उसमें और अपने उम्मीदवार डालकर वो संख्या बढ़ा के देने का काम करते हैं मुझे ऐसा लगता है कि मुंबई में युति नहीं हुई है भारतीय जनता पार्टी हमारी आगे ऐसी नहीं और पवार साहब से आपकी बात की आप बता रहे थे नहीं प्रशांत जगताप ने जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पुणे शहर के अध्यक्ष उनकी मेरी चर्चा हुई और उस चर्चा के दरमियान कुछ बातें हुई आज मुझे लगता है वो कांग्रेस का निर्णय उन्होंने लेने का काम किया हमने बात की तब हमने कहा कि आप जैसा कार्यकर्ता हमारे साथ रहेगा उसका स्वागत है हम एक विश्वास को लेके म्हणूनच आज कार्यकर्त्यांचे आक्षेप यासाठी आहे की शेवटी तुमची वैयक्तिक आयडेंटिटी तुम्ही द्या ना लोकांची तुमची आयडेंटिटी काय ती आयडेंटिटी आहे की तुम्ही आणि मग आज म्हणजे त्याचाही प्रवेश झालाय का एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये मला असं वाटतं की जर अभिषेक जर हयात असते तर असा निर्णय कदाचित घेतला नसता मला म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या भावना सुरू आहे की तुम्ही निर्णय घेतला ना ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा पण तुम्ही परत आमचा ब्रँड वापरून तुम्ही लोकांसमोर जाण्याचं काम करतायत आणि त्याची अभिषेक घोसाळकर विनोद घोसाळकर गेल्या अनेक वर्षापासून या चळवळीचे एक कामगार नेते आमदार आडाचे अध्यक्ष आणि पक्षावरती विश्वास घेऊन काम करणारा एक व्यक्तिमत्व आहे कुटुंब आहे ते मला नाही वाटत की अभिषेक असते तर तरी तो निर्णय घेतला असं जर झाला नाही तर मग ह्यांनी त्यांचा फोटो लावायची गरज आहे का हा राजकीय अर्थात हे त्याचे संबंध डावावर न डावा त्यांचा असतात पण हा राजकीय प्रश्न पण सर्व संबंध कार्यकर्ते अजून निर्णय झालेले नाहीये आणि काल पण काल पण अशी एक बातमी चालली होती की आमच्या काही मुलांच्या बाबतीतली किंवा काय बाबतीतली तर मला असं वाटते थोडी शहानिशा काही पत्रकारांनी थोडा गांभीर्याने करण्याचं काम केलं पाहिजे थोडा रिसर्च करण्याची गरज आहे कुठची मागणी नसताना कुठची फॉर्म न भरता असताना माझंही नाव घुसवण्याचं काम केलं अरे माया मागे कशाला लागले माझी सुशिक्षित आहे काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये तिने कामाला सुरुवात केली अजून खूप वेळ आहे तिला या राजकारणाच्या प्रवाहामध्ये यायला परंतु नक्कीच ते राजकीय प्रवाहामध्ये लवकरात लवकर ती प्रवेश करेल लवकरात लवकर करेल पण
की कुठची मागणी न करता अशी चर्चा होणं तर ते व्यक्ती म्हणून मला नाही, पण आमच्या कुटुंबावरती पण एक प्रकारचा दडपण येतो आणि एक प्रकारची चर्चा होते. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की थोडी माहिती घेऊन जर अशा बातम्या झाल्या तर बरं होईल. कारण काल अजय चौधरीजीने पण स्पष्ट भूमिका घेतली की माझी सुद्धा मी नावच गेलं नाही. त्यामुळे काय होतो, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. कार्यकर्त्यांना असं वाटतं अरे तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करता, आमच्या इंटरव्ह्यू घेता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्याच लोकांना घुसवण्याचा प्रयत्न करता. माझे स्वतःचे बंधू सुनील अहिर जे सिटिंग नगरसेवक होते, त्यांचा वॉर्ड चेंज झाल्यानंतर ते बीएसटीचे सदस्य होते, त्यांची अपेक्षा होती, पण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की नाही, किशोरी पेडणेकर या भागातल्या महापौर राहिले, अशा वेळी आपण पक्ष अडचणीत असताना आपण उमेदवारीचा दावा करणं म्हणजे एक पेच निर्माण करणं होऊ नये, पण तेही थांबवले. पण या सर्वांचा विचार पुढे आदरणीय आदित्यजी करणार आहे. असं आहे की जर इकॉनॉमिक टाइम या वृत्तपत्रामध्ये गणपतीचा फोटो हा सांताक्लॉज असा तयार करण्यात आलेला कुठेतरी धर्माचं राजकारण सुरू झालं. ते काही जे करणारे घोडसळ लोक आहेत त्याची झाले पाहिजे. पण बघा तुम्ही देशभरामध्ये सॅन्टाक्लॉजचे स्टॅच्यू तोडण्याचा अर्थ हे पण योग्य नाही ना. हे जाती धर्मामध्ये निर्माण झालं. रायपूरला काल एक घटना मॉलमध्ये घडली. आता तर देशाचे पंतप्रधान एका बाजूला चर्चमध्ये जाऊन नतमस्तक होत आहेत आणि त्यांच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते जर अशा पद्धतीची तोडफोड करत असतील, काही भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणजे डायरेक्ट चर्चमध्ये जाऊन धर्मात करतात म्हणून घेऊन त्याच्या मुला मुलींवरती जबरदस्ती करताना जर पाहत असेल तर हे मला वाटते बरेच द्वेष निर्माण करण्यासाठी ही घटना आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून गणरायाच्या या फोटोच्या बद्दल पण त्याची छेडछाड केली आहे. आता हल्ली हे झाल्यामुळे काही कोणी शक्य नाही, पण तरी कोणी केली त्यालाही त्वरित त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी. ज्या नवमलिकांना तिने विरोध केला भाजपने, आता तेच नवमलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत. बोला आता आमचे कुरेशी साहेब बोलतील या विषयावरती आणि सांगतील की बाबा काय त्यांचं म्हणणं आहे. कारण काय झालेलं आहे की पोट तिडकीने बोलायचं, मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभाग व्हायचं आणि नंतर ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी धर्मांच्या गोष्टी करून घेऊन हा अशा प्रकारे हा तेढ निर्माण करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न आहे. यातूनच हे स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीचा प्रेम हा काही हिंदुत्वाचा फक्त निवडणुका पुरता असतो. निवडणूक झाल्यानंतर मग एवढे दिवस त्यांनी का नाही सांगितलं. आज माझी माहिती अशी आहे की सना मलिकांना त्यांनी जबाबदारी दिली, मग तुम्ही त्यांच्यावर बसणार नाही, मग तुम्ही बसणार म्हणजे एका बाजूला तुम्ही असा बोलता, दुसऱ्या बाजूला तुम्ही परस्पर निर्णय आणि भूमिका घेणार. हे भूमिका यांची आज माझ्या दिसतो.